नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमध्ये दोन प्रॉब्लेम सेट आहेत, प्रॉब्लेम सेट 4A आणि प्रॉब्लेम सेट 4B। तर आज आपल्याला प्रॉब्लेम सेट 4A मधील पहिले 5 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। पहा, त्यातील पहिला प्रश्न, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह। आपल्याला करेक्ट आन्सर कोणता आहे ते चूज करायचा आहे, तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। पहा, त्यातील पहिला प्रश्न, रेट ऑफ GST ऑन एसेन्शियल कमोडिटीज इज। एसेन्शियल कमोडिटीज म्हणजे काय? जीवनावश्यक वस्तू, गहू, तांदूळ, दूध, भाजीपाला, हे कसं जीवनावश्यक वस्तू आहेत, त्यावर GST किती असतो, GSTचं पर्सेंटेज म्हणजे रेट ऑफ GST काय असतो, अशा वस्तूंना GST लागत नाही, म्हणजे GSTचा रेट किती आहे, 0%। म्हणजे ऑप्शन नंबर C इज करेक्ट आन्सर। पण आपल्याला बोर्डाच्या आन्सर शीटमध्ये आन्सर याप्रमाणे लिहायचं आहे। सपोज हे आन्सर शीटचं पेज आहे, येथे एक मार्जिन दिलेली असेल, आपण काय करतो, सब मार्जिन करतो। पहा, पहिल्या प्रश्नामधला हा पहिला प्रश्न आहे, बरोबर आहे। म्हणजे आपण येथे क्वेश्चन नंबर 1 त्यातील पहिला प्रश्न, बरोबर आहे, आणि त्याचा आन्सर किती येते, C ऑप्शन। येथे ऑप्शन लिहायचं आहे आपल्याला, C ऑप्शन। फर्स्टचा ऑप्शन C आहे म्हणून लिहायचं आहे आपल्याला, आपल्याला 0% हे लिहायचं नाही, ऑप्शन नंबर C लिहायचा आहे आपल्याला। पहा, दुसरा प्रश्न, द टॅक्स लेविड बाय दी सेंट्रल गव्हर्नमेंट। सेंट्रल गव्हर्नमेंटकडून कोणता टॅक्स घेतला जातो फॉर ट्रेडिंग विदिन स्टेट इज। पहा, एकाच स्टेटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कोणता टॅक्स घेईल, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे GST घेईल, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंट घेता असल्यामुळे आपण काय म्हणणार, CGST। सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेटकडून कोणता टॅक्स घेईल, CGST घेईल, म्हणजे ऑप्शन नंबर B इज करेक्ट आन्सर। पहा, दुसऱ्याचा आन्सर काय आहे, B आहे, दुसऱ्याचा आन्सर B आहे, ऑप्शन नंबर B इज करेक्ट आन्सर। तिसरा प्रश्न, GST सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस इन आवर कंट्री फ्रॉम। पहा, GST सिस्टीम कधीपासून अंमलात आलेली आहे, 1 जुलै 2017, म्हणजे ऑप्शन नंबर D इज करेक्ट आन्सर। पहा, हे ऑप्शन नंबर D बरोबर आहे, तिसऱ्याचा आन्सर D आहे, ऑप्शन नंबर D। पहा, चौथा प्रश्न, द रेट ऑफ GST ऑन स्टेनलेस स्टील युटेन्सिल्स इज 18%। पहा, स्टेनलेस स्टीलवर रेट पर्सेंटेज किती आहे GSTचं, 18%। देन रेट ऑफ स्टेट GST इज। पहा, GST आपण पाहिलेलं आहे, पहा प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पाहिलेलं आहे, GST म्हणजे काय, CGST आणि SGST, बरोबर आहे। हा रेट जर 18% असेल, GSTचा रेट 18% असेल, तर CGST 9% आणि SGST 9%, बरोबर आहे। म्हणजे हाफ असतो, GSTचे हाफ। आता रेट ऑफ GSTचा किती आहे, 18%, तर स्टेट GST म्हणजे काय, SGST, हा रेट किती असेल, 9%, म्हणजे ऑप्शन नंबर B इज करेक्ट आन्सर। पहा, चौथ्याचा आन्सर B आहे। पहा, हे लिहून घ्या, 5वा आणि 6वा प्रश्न आपण सॉल्व करू। पहा, क्वेश्चन नंबर 5, इन दी फॉर्मॅट GSTIN। पहा, GSTIN या नंबरमध्ये, या कोडमध्ये किती अंक आणि अक्षर असतात एकूण, आपण पाहिलेलं आहे प्रॅक्टिस सेटमध्ये 15 असतात, बरोबर आहे। म्हणजे ऑप्शन नंबर A इज करेक्ट आन्सर। सपोज 27 पहा, सपोज हा आपण एक्झाम्पलसाठी हा GSTIN नंबर घेतलेला आहे। हे 27 म्हणजे काय, महाराष्ट्राचा कोड आहे, वेगवेगळ्या स्टेटचे वेगवेगळे कोड असतील, परंतु 2 अंक पहिले कशासाठी आहेत, पहिले 2 अंक स्टेटचा कोड आहे, नंतरचे 10 अंक यामध्ये लेटर्स पण आहेत आणि डिजिट पण आहेत, बरोबर आहे। नंतरचे 10 अंक, पहा हे 10 अंक म्हणजे काय आहे, पॅन नंबर आहे, हा पॅन नंबर, हे काय आहे, स्टेट कोड, हा आहे स्टेट कोड। हा 1 म्हणजे काय, नंबर ऑफ रजिस्ट्रेशन, Z हा डिफॉल्ट सर्वांना नंबर मिळतो, बरोबर आहे। आणि शेवटचा अंक असेल येथे किंवा अक्षर असेल, ते काय असते, GSTच्या वेबसाईटवर
हा नंबर व्हॅलिड आहे का नाही त्यावरून आपल्याला समजते. म्हणजे याप्रमाणे हे 2, हे 10, 12 आणि हे 13, 14, 15 GSTIN या कोडमध्ये किंवा या नंबरमध्ये एकूण अंक आणि अक्षरं यांची संख्या किती असते? 15 असते. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. पहा, 5व्याचा आन्सर आपण काय लिहिणार? ए लिहिणार. पहा, 6वा प्रश्न. व्हेन अ रजिस्टर्ड डीलर सेल्स गुड्स टू अनदर रजिस्टर्ड डीलर. पहा, एक डीलर काय करत आहे? दुसऱ्या डीलरला गुड्स म्हणजे माल विकत आहे अंडर जी एस टी देन धिस ट्रेडिंग इज टर्म्ड ॲज. तर त्या ट्रेडिंगला काय म्हणतात? पहा, डीलर टू डीलर म्हणजे डीलर म्हणजे काय? बिझनेसमन. बरोबर आहे. आणि हा पण बिझनेस आहे. पहा, डीलर टू डीलर म्हणजे काय? बिझनेस टू बिझनेस म्हणजे बी टू बी. बिझनेस टू बिझनेस म्हणजे बी टू बी. बरोबर आहे. बिझनेसमन टू कस्टमर आहे का? नाही, येथे डीलरच आहे. हा एक डीलर आहे, हा एक डीलर आहे. म्हणजे हा बिझनेसमन आणि हा बिझनेसमन त्यांच्यामध्येच व्यवहार होत आहे GSTचा. बरोबर आहे. तर या ट्रेडिंगला काय म्हणायचं? बी टू बी. पहा, ही बी आणि BC या टर्म आपल्या सिलेबसमध्येच नाहीत. फक्त बी टू बी आणि बी टू सी आहेत. बी टू सी म्हणजे बिझनेस टू कस्टमर, बिझनेसमन टू कस्टमर. आणि बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस आणि हे बिझनेस टू कस्टमर. परंतु येथे दोन्ही डीलर असल्यामुळे बी टू बी हे आन्सर येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. पहा, 6व्याचा आन्सर आपण काय लिहिणार? बी लिहिणार. पहा, याप्रमाणे आपल्याला एक्झाममध्ये हे समोरचे आन्सर जे आहे ते लिहायचं नाही. त्या ऑप्शन नंबर किती आहे? ए आहे, बी आहे, सी आहे का डी आहे तो तेथे लिहायचा आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. अ डीलर हॅज गिवन 10% डिस्काउंट. पहा, डिस्काउंटचा रेट किती आहे? 10% ऑन अ शो पीस. एक शो पीस आहे, शोची वस्तू आहे म्हणजे शो पीस. त्याची किंमत किती आहे? 25,000. म्हणजे ही किंमत कशी आहे? त्या शो पीसवर लावलेली प्रिंटेड प्राईस आहे. त्याला आपण मार्क प्राईस म्हणतो. पहा, एखादी वस्तू शो पीसची आहे. समजा कोणतीही वस्तू आपल्याला माहिती नाही. सपोज या टाईपची एखादं शो पीस आहे आणि या शो पीसवर प्राईस किती लावलेली आहे? छापील प्राईस 25,000. ही वस्तू केवढ्याची आहे? याच्यावर लेबल लावलेलं आहे. लेबल केवढ्याचं आहे? 25,000 रुपीज. 25,000 एवढ्या किमतीचं लेबल लावलेलं आहे. पहा, हे शो पीस आहे. या शो पीसवर 25,000ची प्रिंटेड प्राईस आहे. परंतु डीलर काय करतो? 10% डिस्काउंट देतो. म्हणजे हे शो पीस जो कोणी व्यक्ती विकत घेईल त्याला 10% डिस्काउंट मिळेल. म्हणजे काय होईल? या 25,000चे 10% म्हणजे तेवढी किंमत कमी होईल. बरोबर आहे. म्हणजे यामधून काय होईल? 10% डिस्काउंट मायनस होईल. आणि तेवढ्या डिस्काउंट मायनस केल्यानंतर एवढ्या प्राईसला पाहायचे 10% काय होतील? म्हणजे एक झिरो कॅन्सल होईल. 25,000चे 10% म्हणजे 25,000 आहेत त्याचे 10% म्हणजे 10/100. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील. म्हणजे आन्सर काय येईल? 2,500. म्हणजे 2,500 कमी होतील याच्यातून. बरोबर आहे. म्हणजे 25,000मधून जर 2,500 आपण मायनस केले तर आन्सर मिळेल आपल्याला 25,000मधून 2,500 गेले तर 22,500 रुपये. बरोबर आहे. म्हणजे ही वस्तू कस्टमरला केवढ्याला पडेल? 22,500 रुपयाला. बरोबर आहे. एवढ्या किमतीला ती वस्तू मिळणार आहे. आता या किमतीवर डीलर काय करेल? म्हणजे ही कोणती आहे? टॅक्सेबल प्राईस, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, टॅक्सेबल अमाऊंट. पहा, कस्टमरला GST एवढ्या रकमेवर लागणार आहे. या रकमेवर लागणार नाही कारण ही प्रिंटेड प्राईस आहे. यावर डिस्काउंट डीलरनं दिलेला आहे. म्हणजे एवढ्याच अमाऊंटवर टॅक्स भरायचा आहे, GST भरायचा आहे कस्टमरला. बरोबर आहे. फाइंड दी टोटल अमाऊंट शोन इन दी टॅक्स इनव्हॉइस. तर किती अमाऊंट म्हणजे त्या बिलामध्ये, ते बिल जे होईल तयार त्या बिलमध्ये किती अमाऊंट असेल? टॅक्स इनव्हॉइसमध्ये एकूण वस्तू अमाऊंट किती होईल? अमाऊंट किती होणार आहे?
ही अमाऊंट, बरोबर आहे, आणि यामध्ये जी एस टी ॲड होईल, म्हणजे जी एस टीचा रेट किती आहे 28%, म्हणजे ही अमाऊंट बिलामध्ये ॲड होईल आणि जी एस टी ॲड होईल. जी एस टी किती, एवढ्या अमाऊंटचे 28%, म्हणजे 2 इंटू 28%, म्हणजे 28ने आपण मल्टिप्लाय करणार आणि 100ने डिवाईड करणार. हे जे कॅल्क्युलेशन येणार आहे तर तेवढी अमाऊंट मग टॅक्स इनवॉइसमध्ये असणार आहे, बरोबर आहे. आणि व्हॉट इज दी अमाऊंट ऑफ सी जी एस टी आणि एच जी एस टी. जी एस टीची अमाऊंट आपण फाइंड आउट करणार, त्याचे हाफ म्हणजे काय असेल, सी जी एस टी आणि एच जी एस टी. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एक लक्षात ठेवा, या प्रिंटेड प्राईसला आपल्याला जी एस टी फाइंड आउट नाही करायचा. प्रिंटेड प्राईसवर डिस्काउंट दिल्यानंतर जी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे त्या अमाऊंटवर जी एस टी लागणार आहे, म्हणजे ही अमाऊंट टॅक्सेबल अमाऊंट होणार आहे. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, प्रिंटेड प्राईस ऑफ शोपीस इक्वल टू ₹25,000. आता या प्राईसवर डिस्काउंट मिळतो आहे 10%, बरोबर आहे. रेट ऑफ डिस्काउंट 10% आहे, इक्वल टू 10%. म्हणजे एकूण डिस्काउंट किती मिळेल आपल्याला, म्हणजे डिस्काउंट अमाऊंट काढू आपण. डिस्काउंट किती मिळेल, या प्राईसचे 10%, बरोबर आहे. म्हणजे 10% ऑफ 25,000. 10% असल्यामुळे आपण 100ने डिवाईड करणार. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, ही अमाऊंट. या अमाऊंटचे 10%, त्यामुळे आपण 10 इंटू 25,000 आणि अपॉन 100 केलेला आहे. आपल्याला हा चॅप्टर याच्यामुळेच अवघड वाटतो की कारण याच्यामध्ये पर्सेंटेज काढावे लागते, परंतु खूप सोपं आहे. सपोज 5,000 आहेत, याचे आपल्याला 15% काढायचे, तर 15ने मल्टिप्लाय करायचं आणि 100ने डिवाईड करायचं. सपोज 3,000, याचे आपल्याला 10% काढायचे. या रकमेचे 10% म्हणजे आपण काय करणार, 10ने मल्टिप्लाय करणार आणि 100ने डिवाईड करणार. पर्सेंटेज म्हणजे काय, 10% डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे 100 रुपयामागे 10 रुपये कमी घेणार आहे तो. आणि अमाऊंट किती आहे, किंमत आहे 25,000. 100 रुपयामागे 10 रुपये कमी घेईल तर 25,000 रुपये एवढ्या किमतीवर तो किती कमी घेणार आहे आपल्याकडून. म्हणजे काय करणार आपण, 25,000 इंटू 10 आणि अपॉन 100 हेच आलेलं आहे. 10 इंटू 25,000 अपॉन 100, बरोबर आहे. म्हणजे पर्सेंटेज काढायचं असेल तर त्या अमाऊंटला त्या पर्सेंटेजच्या रेटने मल्टिप्लाय करायचं, 100ने डिवाईड करायचं आहे. याचा अर्थ काय होतो, 25,000चे 10%, बरोबर आहे. आता हे 2 झिरो कॅन्सल होतील तर हे 2 झिरो कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, हे 10 इंटू 250, म्हणजे आन्सर काय होईल, ₹10ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1 झिरो ॲड होईल, बरोबर आहे. एवढे रुपये डिस्काउंट मिळेल. म्हणजे जी शोपीसची प्राईस आहे त्यामध्ये एवढा डिस्काउंट मिळत आहे, म्हणजे हा डिस्काउंट मायनस होईल या प्राईसमधून, तेवढ्या किमतीला मग कस्टमरला वस्तू पडणार आहे, बरोबर आहे. आता टॅक्स या रकमेवर नाही लागणार. जी एस टी एवढ्या रकमेला लागणार नाही. या अमाऊंटमधून ही अमाऊंट मायनस केल्यानंतर जी अमाऊंट मिळेल त्यावर टॅक्स लागेल. म्हणजे आपण काय लिहिणार, टॅक्सेबल अमाऊंट. आता जी एस टी कोणत्या रकमेला लागेल, कस्टमर वस्तू विकत घेणार आहे शोपीस, परंतु या किमतीला टॅक्स लागणार नाही कारण डिस्काउंट मिळालेला आहे. मग डिस्काउंट किती मिळाला, एवढा मिळाला, बरोबर आहे. मग एवढी प्राईस यातून कमी होईल, म्हणजे तेवढ्या कमी होऊन जेवढी अमाऊंट मिळेल त्याला टॅक्स लागेल. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे काय लिहिणार आपण, हे 25,000 म्हणजे ही प्रिंटेड प्राईस आहे, बरोबर आहे. 25,000 त्यातून हे मायनस होतील, हे काय आहे प्रिंटेड प्राईस, आणि हा काय आहे डिस्काउंट, मिळालेला डिस्काउंट, बरोबर आहे. तुमच्या लक्षात आला आता. ही सबट्रॅक्शन किती येते पहा, इक्वल टू 25,000मधून 2,500 गेले 22,500, म्हणजे
पहा एवढ्या रुपयाला टॅक्स लागणार आहे. टॅक्स लागणार आहे म्हणजे GST लागणार आहे, बरोबर आहे. पहा GST अमाऊंट, फक्त GST म्हणजे टॅक्स किती लागेल एवढ्या अमाऊंटला. पर्सेंटेज GSTचं पर्सेंटेज किती आहे 28%. पहा इथे 28%. डिस्काउंटचं वेगळं आहे, GSTचं वेगळं आहे. GST अमाऊंट म्हणजे 28% पर्सेंट असल्यामुळे 100ने डिवाईड करणार एवढ्या रकमेचे, बरोबर आहे. एवढ्याच अमाऊंटला GST 28% लागणार आहे. पहा हे कॅल्क्युलेशन करू आपण. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे 225 × 28. पहा 225 × 28 हा मल्टिप्लिकेशन करू आपण. पहा 2ने मल्टिप्लाय करू, हे ॲडिशन घेणार. पहा 6300 रुपीज, 6300. पहा GSTची अमाऊंट किती होणार आहे एवढी, बरोबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड दी टोटल अमाऊंट शोन इन दी टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइसमध्ये म्हणजे त्या बिलामध्ये टोटल अमाऊंट किती असेल. टॅक्स इनवॉइसमध्ये टोटल अमाऊंट किती असेल GST प्लस हे टॅक्सेबल व्हॅल्यू, बरोबर आहे. आता येथे लिहिणार आपण टोटल अमाऊंट इन टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइसमध्ये एकूण अमाऊंट किती असेल टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ही अमाऊंट आणि प्लस GST ही अमाऊंट, बरोबर आहे. ही काय आहे टॅक्सेबल व्हॅल्यू, ही टॅक्सेबल अमाऊंट आहे. एवढ्या अमाऊंटला टॅक्स लागलेला आहे त्याला, आणि टॅक्स किती लागला एवढा लागला, बरोबर आहे. हा काय GST. ही दोघांची ॲडिशन घेऊ आपण. या दोघांची ॲडिशन 2,6,300 0,0,8,8,2 28,800 एवढे काय रुपीज. पहा आपल्याला रुपीज असं लिहायचं नाही आहे, RS असं नाही लिहायचं. आपल्याला रुपीज जरी आपण सेमी इंग्लिश किंवा इंग्लिशमध्ये जरी असेल तरी आपल्याला रुपीज हा शब्द असा याप्रमाणे लिहायचा आहे. असं मराठीतलं र काढायचं आहे आणि येथे असं करायचं आहे. याप्रमाणे रुपीज आपल्याला वर्ड लिहायचं आहे, RS नाही लिहायचं. आणि या अमाऊंटच्या अगोदर लिहायचं आहे, नंतर पण नाही लिहायचं. पहा एवढी अमाऊंट टॅक्स इनवॉइसमध्ये असणार आहे. GST आणि टॅक्सेबल अमाऊंट ही दोन्ही मिळून तेवढी अमाऊंट. आता व्हॉट इज दी अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. तर CGST किती असेल आणि SGST किती असेल. पहा नाऊ CGST आणि SGST हे किती कसे असतात GSTचे हाफ असतात, बरोबर आहे. म्हणजे आपण येथे लिहिणार CGST इक्वल आहे SGST. CGST आणि SGST दोन्ही इक्वल असतात, परंतु GSTचे हाफ असतात. हे GSTचे अमाऊंट त्याचे हाफ असतात. GST किती आहे एवढा आहे 6,300, बरोबर आहे. आपण 2 करणार, ह्याचे हाफ केले आपण तर काय येईल 2ने डिवाईड करू 3,150 एवढे रुपीज. म्हणजे CGST आणि SGST किती असेल एवढा असेल. पहा पुढे आपल्याला सेंटेन्स लिहायचा आहे. टोटल अमाऊंट शोन इन दी टॅक्स इनवॉइस इज ₹28,800 अँड दी अमाऊंट ऑफ CGST अँड SGST इज ₹3,150 ईच. प्रत्येकाची अमाऊंट किती असणार आहे CGST SGST एवढी असणार आहे. पहा सेंटेन्स लिहून घ्या पुढे खाली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. अ रेडीमेड गारमेंट शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन दी ड्रेस ऑफ ₹1,000. पहा ड्रेसची किंमत किती आहे 1,000 आहे आणि त्यावर
शॉपकीपर तो दुकानदार काय करतो 5% डिस्काउंट देतो. पहा ड्रेस आहे एक, सपोज हा एक ड्रेस आहे, सपोज पॅन्ट आणि शर्ट हा ड्रेस आहे. या ड्रेसची किंमत किती आहे एकूण म्हणजे त्या मार्क प्राईस यावर 1000 प्राईस छापलेली आहे. पहा प्रिंटेड प्राईस किती आहे 1000 रुपीज आणि या प्राईसवर दुकानदार 5% डिस्काउंट देणार आहे. म्हणजे 1000चे 5% म्हणजे 5ने मल्टिप्लाय करणार, 100ने डिवाईड करणार. पहा 10 × 5 म्हणजे 50. म्हणजे काय होईल 50 रुपीज कमी होतील. म्हणजे हा ड्रेस 950ला कस्टमरला मिळेल. बरोबर आहे. हा ड्रेस आता याची प्राईस एवढी झालेली आहे डिस्काउंट दिल्यानंतर. आता ही काय टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे याला टॅक्स लागणार आहे. एवढ्या प्राईसला टॅक्स नाही लागणार कारण दुकानदार एवढे पैसे कमी करतो आहे. बरोबर आहे. 50 रुपीज कमी केले म्हणजे 50 रुपीज कमी होतील. 5% डिस्काउंट म्हणजे आता याला टॅक्स लागेल. एवढी टॅक्सेबल अमाऊंट आहे ही टॅक्सेबल अमाऊंट. याला टॅक्स किती लागेल 5% GST लागेल. ही झाली टॅक्सेबल अमाऊंट आणि याला पुन्हा 5% GST लागणार आहे. पहा एवढी टॅक्सेबल अमाऊंट असेल याला 5% GST लागेल म्हणजे या अमाऊंटला 5% GST म्हणजे 5/100. पाय हे 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 5ने डिवाईड करू हे 2 होतील म्हणजे 95चे हाफ. पहा 95/2 म्हणजे काय होईल 47.5 म्हणजे एवढा काय GST आणि टॅक्सेबल अमाऊंट एवढी. पहा टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे कस्टमरला हा डिस्काउंट मिळालेली प्राईस म्हणजे एवढी तर प्राईस द्यावीच लागेल परंतु एवढा GST द्यावा लागेल. 47.50 म्हणजे 0.5 म्हणजे काय 50 पैसे. बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येईल आपलं दोघांचे ॲडिशन होईल 997.50ला एवढ्या किमतीला तो ड्रेस पडणार आहे. पहा लक्षात आलं तुमच्या. पहा सोडूया. पहा सोल्युशन. ड्रेस ऑफ ₹1000 म्हणजे ही काय प्रिंटेड प्राईस आहे. बरोबर आहे. प्रिंटेड प्राईस त्या ड्रेसवर ही छापील प्राईस आहे. प्रिंटेड प्राईस ऑफ ड्रेस ही प्राईस किती आहे ₹1000. या प्राईसला डिस्काउंट मिळणार आहे 5%. डिस्काउंटचा रेट लिहू आपण. डिस्काउंट रेट इक्वल टू 5%. बरोबर आहे. म्हणजे या अमाऊंटचे 5% काढले आपण तर तेवढं आपल्याला डिस्काउंट मिळेल. म्हणजे डिस्काउंटची अमाऊंट होईल ती म्हणजे किती डिस्काउंट मिळेल. डिस्काउंट अमाऊंट 5% ऑफ 1000/100. बरोबर आहे. 5 × 1000/100. हे 2 0 कॅन्सल होतील, हे 2 0 कॅन्सल होतील म्हणजे 5 × 10 काय होईल ₹50. एवढा डिस्काउंट मिळणार आहे. पहा ड्रेसची प्रिंटेड प्राईस एवढी आहे आणि आपल्याला डिस्काउंट किती मिळणार आहे ₹50. म्हणजे ड्रेस केवढ्याला पडेल आपल्याला ज्या काही किमतीला ड्रेस पडेल त्याला टॅक्स लागेल. आता डिस्काउंट कमी होऊन जी अमाऊंट येईल ती काय असेल टॅक्सेबल अमाऊंट. टॅक्सेबल अमाऊंट हे 1000मधून मायनस होतील ₹50. बरोबर आहे. हे 1000 म्हणजे काय प्रिंटेड प्राईस. प्रिंटेड प्राईस म्हणजे 1000 आणि हा 50 म्हणजे काय डिस्काउंट आहे. म्हणजे हा फॉर्म्युला तयार होईल आपल्याला. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे काय प्रिंटेड प्राईस मायनस डिस्काउंट. फक्त टॅक्सेबल अमाऊंट काढत आहोत आपण. अजून टॅक्स आपण त्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे. म्हणजे हे काय होईल ₹950. दोघांची सबट्रॅक्शन ₹950 म्हणजे एवढ्या अमाऊंटला टॅक्स लागणार आहे. बरोबर आहे. आता टॅक्स किती लागणार आहे GST 5%. रेट ऑफ GST येथे आपण रेट पण लिहून घेऊ. रेट ऑफ GST इक्वल टू 5%.
एवढ्या अमाऊंटला 5% म्हणजे जी एस टी किती लागेल, जी एस टी इक्वल टू म्हणजे जी एस टीची अमाऊंट, फक्त टॅक्स किती होईल तो फाइंड आउट करू आपण. जी एस टी अमाऊंट म्हणजे एवढ्या अमाऊंटला 5% म्हणजे 5/100 बरोबर आहे. हे 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल, 5ने डिवाईड करू हे 2 होतील म्हणजे काय 95/2. 95चे हाफ म्हणजे काय होईल 47.5. 0.5 म्हणजे आपण 0 पण ॲड करू शकतो म्हणजे 47 रुपीज आणि 50 पैसे होतील बरोबर आहे. एवढा काय होईल फक्त जी एस टी होईल. हा आहे जी एस टी. परचेस प्राईस ऑफ दी ड्रेस फॉर दी कस्टमर. कस्टमरला किती रुपये द्यावे लागतील त्या दुकानदाराला. डिस्काउंट कमी होऊन डिस्काउंट मायनस करून एवढी अमाऊंट येत आहे बरोबर आहे. ही अमाऊंट द्यावीच लागेल परंतु जी एस टी पण द्यावा लागेल म्हणजे ही पण अमाऊंट द्यावी लागेल, दोघांची ॲडिशन बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार परचेस प्राईस ऑफ ड्रेस. परचेस म्हणजे खरेदी, परचेस प्राईस फॉर ड्रेस इक्वल टू काय होईल ₹950 आणि त्यामध्ये हे पण ॲड होतील 47.50 हे पण रुपीजमध्ये बरोबर आहे. ही टॅक्सेबल अमाऊंट आहे. आणि हा काय जी एस टी, एवढा जी एस टी अमाऊंट बरोबर आहे. दोघांची ॲडिशन करू, ही दोघांची ॲडिशन येणार आहे 950 आहेत आणि यामध्ये ॲड करायचे आपल्याला 47.50. पॉईंट खाली पॉईंट घेऊ, ॲडिशन करू आपण, हे 50 होतील, हे 7, हे 9 आणि हे 9 बरोबर आहे. 950 म्हणजे पॉईंट येथे असणार आहे बरोबर आहे. असं लिहू शकतो आपण 950ला. आता पॉईंट खाली पॉईंट लिहायचं आपल्याला 47.50 .50 आणि ते 47 ही ॲडिशन केली आपण बरोबर आहे. एवढी येणार आहे 997.50 इक्वल टू ₹997.50. रुपीज हा वर्ड लिहायचा आहे, नाही लिहिला तर हाफ मार्क कमी होतो. परचेस प्राईस फॉर ड्रेस म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट आणि जी एस टी दोघांची ॲडिशन एवढ्या रुपयाला ड्रेस पडेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इथे सुरत आहे, ते पण गुजरातमध्ये आहे आणि राजकोट गुजरातमध्ये, हे दोन्ही शहरं गुजरातमध्ये आहेत. गुजरात स्टेट आहे आणि या स्टेटमध्ये सुरत आणि राजकोट हे 2 सिटी आहेत. तर एक ट्रेडर आहे म्हणजे व्यापारी आहे सुरतमधील. अ ट्रेडर फ्रॉम सुरत. सुरतच्या ट्रेडरने म्हणजे व्यापाऱ्याने राजकोटच्या व्यापाऱ्याला कॉटन क्लॉथ्स विकलेले आहेत आणि केवढ्याचे आहेत 2.5 लाख. 2.5 लाख एवढ्या अमाऊंटला कॉटन क्लॉथ्स सुरतवाल्यांनी राजकोटला विकलेले आहेत. व्हॉट इज दी अमाऊंट ऑफ जी एस टी ॲट 5% आणि जी एस टीचा रेट आहे 5%. जी एस टी रेट 5% आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे व्हॉट इज दी अमाऊंट ऑफ जी एस टी. जी एस टीची अमाऊंट फक्त आपल्याला काय करायचं आहे या 2.5 लॅक्सचे 5% जी एस टी किती आहे फक्त तेवढी अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इथे डिस्काउंट दिलेलं नाही आहे, फक्त टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि याचा आपल्याला 5% जी एस टी काढायचा आहे. सोडूया. सोल्युशन. प्रश्न खूप मोठा आहे परंतु आन्सर छोटा आहे. दी टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला म्हणजे डिस्काउंटचा काही प्रश्नच नाही आहे बरोबर आहे. इथे डिस्काउंट दिलेला पण नाही आहे. दी टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे अमाऊंट ऑफ कॉटन. प्रश्नातले शब्द घ्यायचे क्लॉथ्स इज किती आहे ₹2.5 लाख म्हणजे काय 2,50,000.
2.5 लॅक्स म्हणजे काय 2,50,000. आता जी एस टीचा रेट दिलेला आहे 5%. हा रेट लिहून घेऊ आपण, रेट ऑफ जी एस टी. जी एस टीचा रेट 5% आहे. या अमाऊंटचे 5% काढायचे आहेत आपल्याला, म्हणजे जी एस टी अमाऊंट, म्हणजे जी एस टी किती लागणार आहे. जी एस टी अमाऊंट इक्वल टू जी एस टीचा रेट 5% म्हणजे 5/100. बरोबर आहे. जी एस टी एवढ्या अमाऊंटचा काढायचा आपल्याला, म्हणजे 2,50,000. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील. आन्सर काय मिळेल, 25 × 5 125 होतील. बरोबर आहे. आणि हे 2 झिरो म्हणजे काय 12,500 एवढे रुपये. काय आहे तो जी एस टी, एवढा जी एस टी लागेल आपल्याला, तेच फाइंड आउट करायचं आहे. दी अमाऊंट ऑफ जी एस टी, देअरफॉर दी अमाऊंट ऑफ जी एस टी इज ₹12,500. एवढी जी एस टीची अमाऊंट राजकोटच्या व्यापाऱ्याने सुरतच्या व्यापाऱ्याला दिलेली आहे. दी अमाऊंट ऑफ जी एस टी इज ₹12,500 इज गिवन बाय राजकोट ट्रेडर टू सूरत ट्रेडर. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 5. श्रीमती मल्होत्रा परचेस्ड सोलर पॅनल्स. पहा मल्होत्रा मॅडमने काय केलेलं आहे, सोलर पॅनल्स खरेदी केलेले आहेत. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹85,000. पहा स्वतः विकत घेतलेले आहेत 85,000ला आणि यावर 5% जी एस टी पण दिलेला आहे. म्हणजे ही अमाऊंट प्लस 5% जी एस टी, या अमाऊंटचे 5% जी एस टी. एवढ्या किमतीला मल्होत्रा मॅडमने काय केलेलं आहे, सोलार पॅनल्स विकत घेतलेले आहेत आणि नंतर हेच पॅनल्स तिने विकलेले आहेत, दुसऱ्याला विकलेले आहेत 90,000ला. 85,000ला विकत घेतले स्वतः आणि दुसऱ्याला विकले 90,000 रुपीजला आणि यावर तेवढा जी एस टी समोरच्या पार्टीकडून घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड आय टी सी ऑफ ही श्रीमती मल्होत्रा. आपण आय टी सी पाहिलेला आहे. फाइंड आय टी सी ऑफ श्रीमती मल्होत्रा आणि अमाऊंट ऑफ जी एस टी पेएबल बाय हर. तर तिला किती जी एस टी द्यावं लागेल. समोरून जी एस टी घेतलेला आहे, किंमत जास्त आहे म्हणजे जी एस टी जास्त होईल. स्वतः कमी किमतीमध्ये खरेदी केलेला आहे, ही किंमत कमी होईल. बरोबर आहे. या जी एस टीमधून हा जी एस टी मायनस करावा लागेल म्हणजे येणारी अमाऊंट श्रीमती मल्होत्राला जी एस टीच्या स्वरूपात भरावे लागेल. बरोबर आहे. पहा सोल्युशन. पहा येथे एखादी वस्तू विकत घेतलेली आहे आणि जी एस टी दिलेला आहे आणि तीच वस्तू दुसऱ्याला विकली आणि पुन्हा जी एस टी समोरच्या पार्टीकडून घेतला असेल. पहा समोरच्या पार्टीकडून आपण टॅक्स घेतलेला आहे म्हणजे इथे आपण काय लिहिणार, आउटपुट टॅक्स. याचं आन्सर कसं लिहिणार, आउटपुट टॅक्स. पहा प्रॅक्टिस सेटमध्ये आपण या प्रकारचे उदाहरणं पाहिलेले आहेत. आउटपुट टॅक्स म्हणजे समोरच्या पार्टीकडून घेतलेला टॅक्स, समोरच्या पार्टीकडून घेतलेला टॅक्स, आपण घेतलेला टॅक्स दुसऱ्याकडून, तो आउटपुट टॅक्स. अमाऊंट किती आहे, समोरच्या पार्टीकडून घेतलेली 90,000. बरोबर आहे. 90,000 अमाऊंट आहे आणि यावर टॅक्स किती घेतलेला आहे, 5% म्हणजे 5/100. ही अमाऊंट किती होणार आहे, हे 2 झिरो कॅन्सल, 9 × 5 म्हणजे ₹45 आणि हे 2 झिरो. एवढा टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स घेतलेला आहे. जी एस टी, हा जी एस टी आहे. बरोबर आहे. आउटपुट टॅक्स म्हणजे समोरच्या पार्टीकडून श्रीमती मल्होत्राने एवढा टॅक्स घेतलेला आहे. आता इनपुट टॅक्स म्हणजे तिने दिलेला टॅक्स, खरेदी करताना तिने दिलेला टॅक्स आणि हा टॅक्स म्हणजे तिने विकताना घेतलेला टॅक्स. इनपुट टॅक्स, इनपुट टॅक्स तिची अमाऊंट किती आहे, 85,000. यावर जी एस टी 5%.
हे 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल. 850 मल्टिप्लाय करणार 5 ने 4250. आन्सर काय मिळेल? ₹4250. इथे अमाऊंट कमी आहे म्हणून GST कमी आहे, येथे अमाऊंट जास्त झाली म्हणून GST जास्त झाला. बरोबर आहे. हा इनपुट टॅक्स म्हणजे श्रीमती मल्होत्राने ते सोलर पॅनल खरेदी करताना दिलेला टॅक्स, आणि आउटपुट टॅक्स म्हणजे हेच सोलर पॅनल विकल्यानंतर घेतलेला समोरच्या पार्टीकडून घेतलेला टॅक्स. आता आपल्याला काय करायचं आहे? ITC फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर ITCची अमाऊंट किती आहे? एवढीच येईल. इनपुट टॅक्स ₹4250. ITC फाइंड आउट करायचा, एवढा ITC आहे. आणि व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल बाय हर. आता समोरच्या पार्टीकडून जास्त GST घेतलेला आहे. बरोबर आहे. स्वतः कमी दिलेला आहे. मग तिला किती GST द्यावे लागेल? या GST मधून हा GST मायनस होईल, तेवढा GST तिला भरावे लागेल. अमाऊंट ऑफ GST पेएबल. प्रश्नातले शब्द. अमाऊंट ऑफ GST पेएबल बाय श्रीमती मल्होत्रा. हरच्या ऐवजी आपण तिचं नाव टाकलेलं आहे, श्रीमती मल्होत्रा. म्हणजे काय होईल? आउटपुट टॅक्स मायनस ITC असं लिहिलं तरी चालेल. आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स एवढा आहे 4 मायनस इनपुट टॅक्स म्हणजे ITC 4250. दोघांची सबट्रॅक्शन किती होईल? 4500मधून 4250 गेले तर फक्त राहतील 250 म्हणजे 250. बरोबर आहे. एवढे रुपीज, एवढा टॅक्स भरावा लागेल श्रीमती मल्होत्राला. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.